पत्रास कारण की. खरंच पत्र लिहायला कारण लागतं का? असो, हल्ली कारण असल्याशिवायही कोणी पत्र लिहत नाही. विचार केला तुम्हाला मेसेज केला असता, पण पत्राचा थाट मांडला. कसं आहे ना, मेसेजने निरोप पोहोचवता येतो, पण पत्राने मायेचा स्पर्श जाणवतो. असो, या सगळ्या गोष्टी होत राहतील, पण तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. अशा एका दिवसात मरत नाही. ती तेव्हा हरवते जेव्हा तिची माणसं तिला बोलणं थांबवतात. मला जगवण्याचं सामर्थ्य ना फक्त तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. मला तुमच्याकडून फार काही नको. तुम्ही वेगवेगळ्या वाटांनी जाताय, जा, मी खुश आहे. मलाही खूप छान वाटतंय. पण कितीही लांब गेलात ना तरी अभिमानाने म्हणा की हो, आम्ही मराठी आहोत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता? हल्ली फक्त घोस्टिंग होतं. बंबल शंबलच्या नादात फक्त डबल डेटिंग होतं. तरी पण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं अगदी सेम असतं. जेवलीस का? म्हणजे पण प्रेम असतं. जेवलीस का? म्हणजे पण प्रेम असतं. मेरे बाबू ने खाना खाया क्या? म्हणजे पण प्रेम असतं. आम्ही तुम्हाके भालूभाशी म्हणजे पण प्रेम असतं. शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेमात पडल्यावर चंद्र तारे फुलांचे पसारे हवे हवेसे वाटतात. यायचं आणि पत्रांद्वारे चिठ्ठ्यांद्वारे आपण आपलं प्रेम व्यक्त करायचो. पण आता टेक्नॉलॉजी आली, सगळ्या गोष्टी बदलत गेल्या, प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही बदलली. आजकाल आमच्यासारखे झेंझीज लोक आहेत ना, त्यांच्याकडे फार काही पेशन्स नावाची गोष्ट नसत्या. हो तर हो, नाही तर नाही. जे काय आहे ते सरळ तोंडावर बोलतात. जपूया आपली संस्कृती, मराठीला पुन्हा आणू घरा, अभिमानाने तिला पुन्हा करूया, अभिमानाने तिला पुन्हा करूया मानाचा मुजरा.